नमस्कार. काय तुम्हाला माहित आहे, शेकडो वर्षांपूर्वी संतांनी सांगितलेले विचार आजही आपल्या समस्यांवर रामबाण उपाय ठरू शकतात. रामकृष्ण हरी. आज आपण एका अशाच श्रेष्ठ संतवाणीचा अर्थ पाहणार आहोत, जो तुमच्या जगण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. व्हिडिओच्या शेवटी आम्ही या विचारांचे मानवी जीवनातील महत्त्व सांगितले आहे, त्यामुळे शेवटपर्यंत सोबत राहा. लोककल्याणाच्या या कार्यात जोडले जाण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा. आपण अनेकदा आपल्या मालमत्तेची, घराची किंवा नोकरीची कागदपत्र जपून ठेवतो. पण तुम्हाला माहिती आहे का की संत एकनाथ महाराजांनी देहपूरच्या ठाणेदाराला म्हणजे आपल्याला सर्वांना एक आध्यात्मिक सनद लिहून दिली आहे. 100 वर्षांच्या या आयुष्यात आपण नक्की कसं वागायला हवं आणि कोणती कलमं पाळायला हवीत, याचं हे एक रहस्यमय पत्र आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं मन तुमच्या नियंत्रणात नाहीये, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हे पत्र तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतं. यात शरीराला देहपूर आणि मानवाला ठाणेदार अधिकारी मानले आहे. आपण आपल्या शरीराचे मालक नसून रक्षक आहोत, हे याचे मोठे महत्त्व आहे. जसे सरकारी कामात नियम कलम असतात, तसे जगण्याचेही नियम असायला हवेत, हे भारूड अधोरेखित करते. आयुष्य संपल्यावर पश्चात्ताप करण्यापेक्षा वेळीच सावध होण्याचा इशारा यात दिला आहे. गावची आबादी करावी म्हणजेच स्वतःच्या आयुष्याचा उद्धार करावा. वेळ वाया घालवू नये. काम आणि क्रोध हे तुमच्या राज्यातील रयत प्रजा आहेत. प्रजेचे ऐकून राजाने वागू नये, तर राजाने प्रजेवर नियंत्रण ठेवावे. अशा मनीषा यांच्या मागे लागल्यास माणूस कधीच सुखी होत नाही. अपेक्षा कमी ठेवणे हीच सुखाची गुरुकिल्ली आहे. सदा स्वधर्माने म्हणजेच आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून वागावे. शांती, क्षमा आणि दया हे गुण अंगी बाणवावेत. हे गुण माणसाला खऱ्या अर्थाने माणूस बनवतात. केवळ भौतिक सुखाच्या मागे न धावता आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न करावा. दिवसाच्या शेवटी स्वतःला विचारा की आज मी कोणत्या कलमाचे उल्लंघन केले. उदाहरणार्थ, आज मला जास्त राग आला का. सावध राहणे हा या भारूडाचा मूळ मंत्र आहे. वाईट मार्गाला लागण्यापूर्वी परिणामांचा विचार करायला हे भारूड प्रवृत्त करते. हे भारूड वाचल्याने माणसाची वृत्ती अंतर्मुख होते, ज्यामुळे बाह्य जगातील ताणतणाव कमी होण्यास मदत होते. संत एकनाथ महाराजांचे हे आध्यात्मिक पत्राच्या रूपातील भारूड म्हणजे मानवी आयुष्याला योग्य दिशा दाखवणारा एक आरसा आहे. प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे. पहिला चरण. भावार्थ. ईश्वराने आत्माराम पंतांनी आपल्याला हे मनुष्य शरीर 100 वर्षांच्या करारावर शतायुषी आयुष्यावर दिले आहे. हे शरीर म्हणजे एक गाव आहे. गावची आबादी करावी याचा अर्थ असा नाही की केवळ मुलेबाळे वाढवावीत, तर या देहरूपी गावात शुभ विचारांची, सत्कर्माची आणि सद्गुणांची वस्ती वाढवावी. आपले अंतःकरण चांगल्या विचारांनी गजबजलेले असावे. उदाहरण, एखादा शेतकरी जसा आपल्या जमिनीची मशागत करून तिथे सुपीक पीक घेतो, तसाच आपण आपल्या बुद्धीचा वापर करून जीवनात ज्ञानाची लागवड करावी, जेणेकरून हे देहगाव ओसाड न पडता समृद्ध होईल. दुसरा चरण. भावार्थ. मानवी मनात काम, वासना आणि क्रोध, राग हे रयतेसारखे, प्रजेसारखे सतत उपस्थित असतात. राजाने प्रजेचे ऐकावे, पण जर प्रजा चुकीच्या मार्गावर असेल तर राजाने आपला विवेक वापरला पाहिजे. जर तुम्ही काम आणि क्रोधाच्या आहारी गेलात तर ते तुमच्या देहगावाचा नाश करतील. उदाहरण, रागाच्या भरात घेतलेला निर्णय अनेकदा आयुष्यभराचे नुकसान करतो. जसा एखादा घोडा उधळला तर तो स्वाराला पाडतो, तसेच काम, क्रोध हे उधळलेले घोडे आहेत. त्यांचा लगाम विवेकाच्या हातात असावा. तिसरा चरण. भावार्थ. आशा. कधीही न संपणारी इच्छा आणि मनशा. मनातील नाना प्रकारचे संकल्प, विकल्प हे माणसाला सतत धावत ठेवतात. यांची संगत धरली की माणूस कधीच तृप्त होत नाही. ते तुम्हाला तुमच्या मूळ ध्येयापासून, आत्मज्ञानापासून भरकटवतात. उदाहरण, मृगजळाच्या मागे धावणाऱ्या हरणासारखी आपली अवस्था होते. जितकी जास्त आशा तितके जास्त दुःख. म्हणून सुखी व्हायचे असेल तर अपेक्षाविरहित जगता आले पाहिजे. चौथा चरण. भावार्थ. स्वधर्म म्हणजे केवळ जातपात नव्हे, तर आपले कर्तव्य. पुत्र म्हणून, पिता म्हणून, नागरिक म्हणून किंवा माणूस म्हणून आपली जी कर्तव्य आहेत ती निष्ठेने पार पाडणे म्हणजे स्वधर्मात राहणे. नैतिकतेचे पालन करणे हाच खरा धर्म आहे. उदाहरण, जर एखादा डॉक्टर आपले कर्तव्य, रुग्णसेवा सोडून केवळ पैशांच्या मागे लागला तर तो स्वधर्मापासून च्यूत झाला असे म्हणता येईल. आपले नेमून दिलेले कर्म प्रामाणिकपणे करणे हीच ईश्वरसेवा आहे. पाचवा चरण. भावार्थ. हे 3 गुण म्हणजे माणसाचे खरे दागिने आहेत. मनात शांती असेल तरच निर्णय अचूक घेता येतात. कोणाचे तरी चुकले असेल तर त्याला क्षमा करण्याचे सामर्थ्य अंगी असावे आणि दीन दुबळ्यांविषयी मनात दया असावी. या गुणांमुळेच माणसाचे माणूसपण सिद्ध होते. उदाहरण, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या शत्रूच्या स्त्रियांचा आदर केला. दया आणि क्षमा हे त्यांच्या महानतेचे लक्षण होते. आपणही दैनंदिन जीवनात छोट्या गोष्टींवरून चिडचिड न करता शांत राहणे अपेक्षित आहे. 6वा चरण. भावार्थ. केवळ भौतिक प्रगती करून चालणार नाही. स्वतःला ओळखण्याचे ज्ञान, चुकीच्या गोष्टींचा त्याग करण्याचे वैराग्य आणि ईश्वराप्रती किंवा निसर्गाप्रती असलेली भक्ती मनात असावे.
आध्यात्मिक बैठक असल्याशिवाय जीवनाला स्थैर्य लाभत नाही. उदाहरण, एखादी व्यक्ती खूप श्रीमंत आहे, पण तिला मानसिक शांतता नाही, कारण तिच्याकडे वैराग्य, गरजेपेक्षा जास्त गोष्टींचा मोह सोडणे नाही. भक्ती माणसाला नम्र बनवते. 7वा चरण. भावार्थ. एकनाथ महाराज म्हणतात की ईश्वराने ही सनद आयुष्य या अटींवर दिली होती, पण आपण जीवाजीपंत हे सर्व विसरलो आहोत. आपण चुकीच्या मार्गाला लागलो आहोत, ज्याचा परिणाम शेवटी दुःखद असेल. म्हणून सावध रहा. अजूनही वेळ गेलेली नाही. स्वतःला सावर आणि ईश्वराला शरण जा. हे संपूर्ण भारूड उदाहरणातून समजून घेऊ. समजा ऑफिसमध्ये किंवा कॉलेजमध्ये तुमच्या प्रोजेक्टचे श्रेय दुसऱ्याने घेतले. तुम्ही संतापता, कामक्रोध, त्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करता. तुम्ही आधी शांत राहता, शांती क्षमा. तुम्ही विचार करता की माझे कर्तव्य, स्वधर्म, प्रामाणिकपणे काम करणे होते जे मी केले. तुम्ही त्या व्यक्तीबद्दल मनात द्वेष न ठेवता स्वतःच्या कौशल्यात ज्ञान वाढ करता. हाच या भारूडाचा खरा अनुभव आहे. आजच्या म्हणजे सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी भारूडाचा संदेश त्यांच्या भाषेत. प्रिय मित्रांनो, मैत्रिणींनो, एकनाथ महाराजांचे हे भारूड म्हणजे 16व्या शतकातील एक ओपन लेटर आहे, जे आजच्या डिजिटल जनरेशनला सुद्धा तितकेच लागू होते. सोप्या भाषेत सांगायचे तर तुम्हाला 100 वर्षांचे एक युनिट बॉडी आणि माइंड मिळाले आहे. त्याचा वापर आबाद करण्यासाठी करा, फक्त सर्व्हायव्हलसाठी नाही. तुमच्या मनातील राग आणि वासना हे इंटरनेट ट्रोल सारखे आहेत. त्यांच्या कमेंट्सवर, विचारांवर रिॲक्ट होऊ नका. त्यांना तुमच्या आयुष्याचा ॲडमिन बनवू नका. जुने द्वेष, अपेक्षा आणि ईर्ष्या यांचे कॅशे क्लिअर करा. शांतता, क्षमा आणि दया हे नवीन फीचर्स इन्स्टॉल करा. यश मिळवा, पण सत्याची साथ सोडू नका. अध्यात्म म्हणजे डोंगरावर जाणे नव्हे, तर धावपळीच्या जगात स्वतःचा स्टॅबिलिटी मोड ऑन ठेवणे होय. जर तुम्ही या नियमांकडे दुर्लक्ष केले तर सिस्टीम क्रॅश होईल, परिणामी बाधक होईल. म्हणून सावध राहा आणि स्वतःला ओळखा. तुमच्यासाठी आजची कृती. हे भारूड केवळ एक कविता नसून मानवी जीवनाचे मॅनेजमेंट गाईड आहे. आपण या देहाचे मालक नसून ठाणेदार, केअरटेकर आहोत, हे भान एकनाथ महाराज करून देतात. जर आपण कलियुगाच्या वाईट वागणुकीच्या रस्त्याला लागलो तर त्याचे परिणाम शेवटी बाधकच ठरणार आहेत. आज दिवसभरात जेव्हा तुम्हाला खूप राग येईल किंवा एखाद्या गोष्टीचा अतिमोह होईल, तेव्हा फक्त 2 मिनिटे शांत बसा आणि स्वतःला विचारा, मी माझ्या देहगावचा कारभार एकनाथी पद्धतीने करतोय का? फक्त हा एक प्रश्न तुम्हाला चुकीचा रस्ता पकडण्यापासून वाचवेल. धन्यवाद. कधी कधी जग जिंकूनही मन हरलेलं असतं. अशा वेळी संतांचा एखादा शब्द उभारी देऊन जातो. संतांची वाणी म्हणजे पांडुरंगाने आपल्याला लिहिलेली प्रेमपत्रच आहेत. भावार्थ. संतवाणीच्या माध्यमातून त्या सावळ्या विठ्ठलाच्या चरणांपर्यंत पोहोचण्याचा हा एक छोटासा सेतू. तुमची साथ म्हणजे माझ्यासाठी विठ्ठलाचा प्रसाद आहे. कमेंटमध्ये माऊली लिहून आपली भक्ती व्यक्त करा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.